1 एप्रिलपासून 2 चाकी वाहन चालवणाऱ्या लोकांसाठी 5 कडक नियम लागू. आता जर तुम्ही कोणत्याही कंपनीची मोटारसायकल चालवत असाल आणि जर तुम्ही हा पहिला नियम मोडला तर तुम्हाला 1000 रुपये दंड होणार. तर तुम्ही चुकून दुसरा नियम जर मोडला तर तुम्हाला 2000 रुपयांचा दंड होणार. तिसरा नियम मोडला तर 5000 रुपयांचा दंड. चौथा नियम मोडला तर 10,000 रुपयांचा दंड. आणि जर तुम्ही 5वा नियम जर मोडला तर तुम्हाला 25,000 रुपये दंड तर लागेलच, पण 6 महिन्यांची जेल देखील होणार आहे. होय, स्वतः मुख्यमंत्र्यांनी याची माहिती दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील परिवहन विभागाकडून ही सूचना आता एका GRच्या माध्यमातून देण्यात आली आहे. आता सर्व दुचाकी वाहनांची तपासणी सुरू झालेली आहे. ही तपासणी फक्त ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून नाही, तर ड्रोन कॅमेराद्वारे तसेच CCTV कॅमेराच्या माध्यमातून होणार आहे. तुमच्या गाडीच्या नंबर प्लेटचा फोटो घेतला जाणार आणि त्यानंतर तुम्ही चुकीचे सापडले तर तुमच्या बँक खात्यातून डायरेक्ट पैसे कट केले जाणार आहेत. अतिशय कडक कायदे आता 31 मार्च नंतर लागू होणार आहेत. पहा, या बातमीला तुम्ही हलके घेऊ नका, कारण की प्रत्येकाला आता 2 नवीन कागदपत्रे स्वतःकडे ठेवायला सांगितली आहेत. जर गाडी चालवायची असेल तर तुमच्या खिशात ही 2 कागदपत्रे असणे गरजेचे आहे, कारण सरकारने 5 नवे नियम आता लागू केले आहेत. आता जर तुमच्या घरात 2 चाकी वाहन कोणी चालवत असेल, जर तुमच्या घरात 2 चाकी वाहन असेल आणि तुम्ही तेच 2 चाकी वाहन घेऊन पुढे नोकरीला जात असाल, बाजारात जात असाल किंवा पुढे फिरायला जात असाल, तर तुम्ही अर्जंट सावध व्हा, कारण की ही 2 कागदपत्रे आणि हे 5 नियम तुम्ही जर पाळले नाहीत तर तुम्हाला 25,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. पहा, आता तपासणी आजपासून सुरू झालेली आहे. 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या 12 जिल्ह्यांमध्ये ही तपासणी आज आहे. उद्या 12 आणि परवा 12 जिल्हे, अशा पद्धतीने दररोज जिल्ह्यांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. आता ही तपासणी पूर्वी फक्त वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून व्हायची. गाडी थांबवून विचारलं जायचं, पण आता त्यांच्याही हातात राहिले नाही, कारण की अत्याधुनिक CCTV कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून ही तपासणी होणार आहे, ज्यामुळे तुमच्या नंबर प्लेटच्या फोटोवरून डायरेक्ट तुमच्या मोबाईलवर फाईन किंवा दंड मारल्याचा मेसेज आता येणार आहे. एवढेच नाही तर तुमच्या बँक खात्यातून देखील पैसे कट करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला असू शकतो, अशी देखील चर्चा सूत्रांकडून मिळालेली आहे. पहा, एप्रिल महिना हा दरवर्षी खूप अवघड असतो. हा आर्थिक वर्षातला पहिला महिना असतो, ज्याला नवीन सुरुवात असं म्हटलं जातं. त्या काळात भरपूर गोष्टी बदलत असतात आणि म्हणूनच या एप्रिलपासून बऱ्याच गोष्टी बदलणार आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे 2 चाकी असेल तर तुम्ही हे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे. हे नियम कशा पद्धतीचे आहेत, कोणती 2 कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवावी लागणार, काय नियम आहेत, कशा पद्धतीने तुम्ही हे नियम पाळायचे, तुम्हाला दंड भरावा लागू नये म्हणून काय करायचं, ही सगळी सविस्तर माहिती तुम्हाला देणार आहे. 1 एप्रिलपासून 2 चाकी वाहनांवर 5 नियम. तपासणीला झाली सुरुवात. आता होणार डायरेक्ट बँक खात्यातून पैसे कट. नियम जे पाळणार नाहीत त्यांचं होणार 25,000हून जास्त नुकसान. आता जर तुम्हाला तुमचे घामाचे पैसे फुकट जाऊ द्यायचे नसतील तर 2 मिनिटे हा व्हिडिओ पहा. यामध्ये तुम्हाला उमजून जाईल की गाडी बाहेर तुमच्या त्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, गावाच्या भागात जिथे पोलीस आहेत त्या ठिकाणी बाहेर घेऊन जाताना, म्हणजेच तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी गाडी जर तुम्ही घेऊन जात असाल तर निघताना तुम्ही 2 अत्यावश्यक कागदपत्रे सोबत बाळगायची आहेत, कारण हीच कागदपत्रे आता पोलीस तपासणार आहेत. 2 कागदपत्रे नसणाऱ्या रहिवाशांना 1000 रुपयांपासून 25,000 रुपयांपर्यंत या ठिकाणी आता दंड सोसावा लागेल. जुनी वेळ संपली, आता ऑनलाईन दंड. आपण वारंवार विचार करत असतो की त्याला काय होतंय, पोलीस कुठे आपल्याला आढळतात आणि अडवलं तर 100-200 रुपये त्या ठिकाणी देऊन आपण सुटू शकतो, असे आपले त्या ठिकाणी मत असते. परंतु आता तो काळ उलटला. आता कॅमेऱ्याचा जमाना आलाय. डिजिटल माध्यमातून तुम्हाला दंड होणार आहे. सरकारने आता या ठिकाणी मार्गावरील अपघात रोखण्यासाठी आणि सुरक्षा वाढवण्यासाठी कारवाईला आता तीव्र त्या ठिकाणी सुरुवात झाल्याचे दिसून येते. पूर्वीचे दंड मित्रांनो फारच अल्प होते, म्हणून आपण नियम त्या ठिकाणी पाळत नव्हतो, गांभीर्याने त्या गोष्टी घेत नव्हतो. परंतु आता अपघात वाढल्यामुळे त्या ठिकाणी दंडाच्या रकमा देखील वाढवल्या आहेत. आता एक जर तुम्ही चूक केली तर तुम्हाला हजारो रुपये त्या ठिकाणी दंड भरावा लागू शकतो. हे सर्व दंड आता कॅमेऱ्यात कैद होणार आहेत. म्हणजे तुम्ही एक चूक केली जी पुढे सांगणार आहे, त्यात जर चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला ऑनलाईन तुमच्या भ्रमणध्वनीवर दंड येणार आहे. म्हणजे तुम्हाला समजणार पण नाही. तुम्हाला ऑनलाईन तुमच्या मोबाईलवरती त्या ठिकाणी एखादा संदेश येईल आणि तुम्हाला तो दंड भरावाच लागणार आहे असे स्पष्ट केले आहे. म्हणजे तुम्ही समजा संकेत तोडला किंवा हेल्मेट वापरले नाही किंवा मोबाईलवर बोलत त्या ठिकाणी गाडीवरून जात असाल तर तुम्हाला उमजणार सुद्धा नाही. यापुढे तुमच्या मोबाईलवरती दंडाचा SMS त्या ठिकाणी आता प्राप्त होईल आणि हा दंड तुम्ही वेळेत जर भरला नाही तर पोलीस थेट तुमच्या दारी येऊन कारवाई सुद्धा यापुढे करू शकतात. त्यामुळे आता विलंब न करता आपण 5 भीषण नियमांमधील जे बदल झाले आहेत ते नियम या ठिकाणी आता जाणून घ्यायला प्रारंभ करूया. मित्रांनो, जे नियम जर तुम्ही पाळले नाहीत तर तुमच्या खिशाला यापुढे कात्री लागू शकते.
आणि लक्षात ठेवा, 5वा नियम सर्वात जास्त घातक या ठिकाणी आता ठरवला आहे, जो थेट तुम्हाला 25,000 रुपयांपर्यंत दंड या ठिकाणी लागू करू शकतो. त्यामुळे एवढी मोठी शिक्षा आणि एवढा मोठा दंड त्या ठिकाणी होऊन तुम्हाला सोडणार नाहीये, तर तुम्हाला कोठडीची हवा देखील खावी लागू शकते. 2 वर्षांची जेल तुम्हाला त्या ठिकाणी होऊ शकते. त्यामुळे कुठले कुठले नियम आले आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अखेरपर्यंत पहा. तुम्ही या ठिकाणी आता लक्ष द्या. पहिला नियम जर तुम्ही मोडलात तर 1,000 रुपये दंड. दुसरा नियम जर तोडलात तर त्या ठिकाणी 2,000 रुपये दंड त्या ठिकाणी तुमच्याकडून घेणार आहेत. तिसरा नियम जर मोडलात तर थेट 5,000 रुपये दंड त्या ठिकाणी तुमच्याकडून घेणार आहेत. त्यानंतर 4 नंबरचा नियम जर तुम्ही मोडलात तर डायरेक्ट 10,000 रुपये दंड तुमच्याकडून घेणार आहेत. त्यानंतर शेवटचा 5वा नियम जर तुम्ही मोडलात तर 25,000 रुपयांचा दंड त्या ठिकाणी तुम्हाला लागू शकतो, असे ह्यामध्ये स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता नियम कोणकोणते आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत ते नक्की पहा. आता बघा, तुम्हाला गाडीवरून जाताना 2 कागदपत्रे कोणती सोबत ठेवायची ते पण सांगणार आहे. परंतु पहिला नियम आपण समजून घेऊया. हेल्मेट अनिवार्यतेचा पहिला नियम त्या ठिकाणी आता बनवलाय. पूर्वी एवढं काही नव्हतं. हेल्मेट तुम्हाला घालावेच लागेल असं काही नव्हतं. पहिलं कसं होतं, हेल्मेट न वापरल्यास 100 रुपये दंड होता. एवढं जास्त करून त्या ठिकाणी पोलीस पण लक्ष देत नव्हते आणि आपण पण हेल्मेट घालत नव्हतो. त्यामुळे अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करायचे. परंतु आता ह्यापुढे हेल्मेटशिवाय तुम्ही गाडी चालवताना जर पोलिसांना दिसलात तर तुम्हाला थेट 1,000 रुपयांचा दंड या ठिकाणी बसणार आहे. पण इथेच बाब संपत नाही. केवळ दंड 1,000 रुपये भरून तुमची सुटका होणार नाही, तर तुमचा चालक परवाना म्हणजेच लायसन्स सस्पेंड त्या ठिकाणी केला जाईल. विचार करा, 1,000 रुपये दंड तर जातीलच, पण 90 दिवस तुम्ही गाडीला त्या ठिकाणी आता परवाना रद्द झाल्यामुळे हात सुद्धा लावू शकणार नाही. म्हणजे तुमचा 3 महिन्यांसाठी लायसन्स त्या ठिकाणी आता बाद करण्यात येणार आहे. बघा, गाडी चालवताना आता विमा म्हणजेच तुमच्या विम्याचा जो कागद असतो तो गाडी चालवताना तुमच्याकडे गाडीचा वैध विमा असणं गरजेचे असते. यासाठी कागदपत्र म्हणजे व्हॅलिड इन्शुरन्स जर तुमचा नसेल तर तुम्हाला 2,000 रुपयांचा दंड आता त्या ठिकाणी सोसावा लागू शकतो. तसेच यामध्ये 3 महिन्यांची कैद सुद्धा या ठिकाणी होऊ शकते. एक कागदपत्र जर तुमच्याजवळ नसेल तर याची शिक्षा किती भीषण त्या ठिकाणी ठेवलेली आहे हे या ठिकाणी आपण पाहू शकता. आता बघा, आपल्यापैकी काही जण असे पण लोक असतात की रोजच्या धावपळीत त्या ठिकाणी काही नियमांचं उल्लंघन करतात. आता त्याची किंमत तुम्हाला 5,000 रुपये मोजावी लागू शकते. हा नियम जर तुम्ही मोडलात, 3ऱ्या क्रमांकाचा नियम, तर 5,000 रुपये तुम्हाला त्या ठिकाणी भरण्यासाठी सज्ज राहावं लागणार आहे. क्रमांक 3चा धोकादायक आणि बेजबाबदार गाडी चालवणे, यात प्रमुख 2 गोष्टी येतात. गाडी चालवताना त्या ठिकाणी तुम्ही मोबाईलवर बोलणे, फोनवर बोलणे आणि ट्रॅफिक सिग्नल तोडणे. उदाहरणार्थ, तुम्ही कचेरीवरून घरी येताना थकून भागून त्या ठिकाणी निघालेले असता. रस्त्यावर प्रचंड रहदारी आहे आणि त्याच वेळी तुमच्या खिशातील मोबाईल वाजतो. आपल्याला वाटतं कुणीतरी महत्त्वाचा कॉल असेल, घरातून किंवा ऑफिसमधून फोन येत असेल. म्हणून एका हाताने गाडी चालवत दुसऱ्या हाताने मोबाईल त्या ठिकाणी आपण काढतो आणि शिरस्त्राणाच्या म्हणजेच हेल्मेटच्या आत घालून बोलण्याचा प्रयत्न करतो. परंतु आता लक्षात ठेवा, तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या कॅमेऱ्यांमध्ये आता तुमचं सर्व कैद होणार आहे आणि तुम्हाला ऑनलाईन 5,000 रुपये दंड ह्यापुढे असं जर तुम्ही केलं तर भरावा लागू शकतो. कारण सध्याचे वाहतुकीचे नियम आणि दंड ऐकून कोणालाही घाम फुटेल. जर तुम्ही मद्यप्राशन करून गाडी चालवत असाल आणि पोलिसांच्या तावडीत सापडलात तर थेट 10,000 रुपयांचा दंड आणि 6 महिन्यांचा तुरुंगवास तुमची वाट पाहत आहे. इतकंच नाही, तुमची गाडीसुद्धा जप्त होईल आणि कोर्ट कचेरीच्या फेऱ्यांमध्ये तुमचा पैसा, वेळ आणि प्रतिष्ठा पार धुळीला मिळेल. गंमत म्हणजे जर तुम्ही हीच चूक दुसऱ्यांदा केलीत तर कायदा तुम्हाला सराईत गुन्हेगार मानतो. अशावेळी दंड 15,000 रुपये होतो आणि तुरुंगवासाची शिक्षा 2 वर्षांपर्यंत वाढू शकते. विचार करा, केवळ एका चुकीच्या निर्णयामुळे तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल होऊ शकतो. त्यात जर तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलाच्या हातात हौशेपोटी गाडी दिली तर पालकांना तब्बल 25,000 रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. आता तो 100-200 रुपये देऊन विषय संपवण्याचा काळ पार निघून गेलाय. चौकाचौकातले CCTV आणि वर घिरट्या घालणारे ड्रोन कॅमेरे तुमची कोणतीही ओळख पाहत नाहीत. ते थेट तुमच्या नंबर प्लेटचा फोटो काढतात आणि क्षणात तुमच्या मोबाईलवर दंडाचा मेसेज धडकतो. त्यामुळे हेल्मेट न वापरणं किंवा चुकीच्या बाजूने गाडी चालवणं आता खिशाला भलतंच महाग पडणार आहे. शेवटी हे सर्व नियम तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठीच आहेत. त्यामुळे नियमांचा आदर करा आणि सुरक्षित प्रवास करा. आताच तुम्ही 1 एप्रिलपासून लागू होणारे ते 5 कडक नियम आणि होणारा 1,000 रुपयांचा दंड याबद्दल सविस्तर माहिती ऐकली.
खरं सांगायचं तर हे नियम ऐकून कोणालाही घाम फुटेल. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की या नवीन नियमांकडे तुम्ही कसं बघता? सरकारचा हा निर्णय सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेसाठी योग्य आहे की निर्णय खूपच कठोर आहे? तुम्हाला काय वाटतं? तुमचं जे काही प्रामाणिक मत असेल ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. कारण तुमची प्रत्येक कमेंट्स आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बरं, आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट. हे नियम 31 मार्च नंतर लागू होणार आहे. तुमच्याकडे अजून काही दिवसांचा वेळ आहे. तुमच्या गाडीची कागदपत्रे जसं की विमा आणि PUC अपडेट्स आहेत ना, हे एकदा तपासून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं तर तुमच्याकडे ISI मार्क असलेले चांगलं हेल्मेट नसेल तर ते आजच खरेदी करा. कारण ₹1000 दंड भरण्यापेक्षा 500-600 रुपयांचं हेल्मेट घेणे कधीही फायदेशीर ठरेल, बरोबर ना? आणि हा व्हिडिओ महत्त्वाचा मुख्य उद्देश हाच आहे की तुम्हाला या नवीन बदलांबद्दल जागृत करावं, जेणेकरून तुमचा कष्टाचा पैसा दंडाच्या रूपात जाऊ नये. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर नक्की करा. कारण प्रत्येकाच्या घरात आजकाल दुचाकी आहेच. त्यांनाही या नियमांबद्दल आधीच कळू द्या, जेणेकरून त्यांचीही धावपळ होणार नाही. आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या आणि सरकारी योजनांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सुरक्षित गाडी चालवा आणि नियमांचे पालन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.